राज्यामध्ये इतक्या मोठ्या घडामोडी घडत असतानाच 11 जागांसाठीच्या विधान परिषदेच्या निवडणुका अवघ्या 4 दिवसांवर आल्यात. त्यात महाविकास आघाडीनं तिसरा उमेदवार दिल्यानं निवडणूक होतीये आणि त्यातच आजच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी विधानभवन परिसरामध्ये जवळपास सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्यात. सुरुवातीला त्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळच महायुतीच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यात शिवसेनेचे नेते भरत गोगावले, मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. आणि या भेटीनंतर काही मिनिटांमध्येच मिलिंद नार्वेकर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंशीही भेटले. अवघ्या 4 दिवसांपूर्वीच मिलिंद नार्वेकरांनी भाजप नेत्यांच्याही भेटी घेतल्या होत्या आणि त्यामुळे आता या सगळ्या भेटीगाठींचा किती फायदा होतो हे तर 12 जुलैला होणाऱ्या मतदानावेळीच कळेल आणि त्याकडे आपलं लक्ष असेलच. दरम्यान दगाफटका होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगत सर्वच पक्ष आपले आमदार एका ठिकाणी एकत्र आणताना दिसले. ठाकरेंपाठोपाठ महायुतीमधील शिवसेना सुद्धा आपले आमदार हे पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवणार आहे आणि त्यासाठी 60 रूम्स बुक केल्याचं समजतंय. राष्ट्रवादी काँग्रेस उद्या संध्याकाळी आपल्या सर्व आमदारांना एअरपोर्ट जवळच्या ललित हॉटेलमध्ये ठेवणार आहे, तर भाजपच्या सगळ्या आमदारांचा मुक्काम हा ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार आहे. पुढचे 3 दिवस या सर्व आमदारांचा मुक्काम हा आता पंचतारांकित हॉटेलमध्येच असेल. तर आम्ही विचारलेल्या तिसऱ्या आघाडीच्या प्रश्नावरती महाराष्ट्रानं नेमका काय कौल दिलेला आहे आणि तो कौल सविस्तरपणे पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर. तर महाराष्ट्राचा कौल जाणून घेण्याची वेळ झालेली आहे. आज विचारलेल्या प्रश्नाला यूट्यूबवरती 61,000 मतं प्राप्त झालेली आहे. 61,000 मतांपैकी महायुतीला मत देतात 75% आणि 25% मिळतात महाविकास आघाडीला. यूट्यूब पाठोपाठ इंस्टाग्रामवरती आज 2,000 एकूण मतं मिळालेली आहेत. यामध्ये या 2,000 मतांपैकी महायुतीला 73%, महाविकास आघाडीला 27% कौल दिलेला आहे महाराष्ट्रानं. त्यानंतर फेसबुकवरती एकूण मतं आहेत 1,500. या 1,500 मतांची जर आपण तुलना केली तर यामध्ये साधारण 50-50% म्हणजेच महायुतीला 50% आणि महाविकास आघाडीला 50% अशा प्रकारचं मत मिळतंय, कौल मिळतोय. एक्सवरती आलेली जी मतं आहेत त्याची देखील आपण तुलना करून पाहूयात. एक्सवरती व्यक्त होताना महायुतीला 70%, महाविकास आघाडीला कौल आहे 30%. तर 1995 साली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शिवसेना भाजप युती सरकार आलं आणि त्यावेळी तब्बल 45 अपक्ष उमेदवार निवडून आलेले होते. यातल्या काहींनी पक्षानं तिकीट दिलं नाही म्हणून बंडखोरी केली होती, तर काहींना स्ट्रॅटेजी म्हणून उभं करण्यात आलं होतं. त्याआधी आणि त्यानंतर सुद्धा अपक्ष आमदारांचा आणि 2-4 आमदार असलेल्या छोट्या पक्षांचा भाव कायम वधारलेला राहिला. खिचडी सरकार असेल तर बहुमताची मॅजिक फिगर गाठता येणार का, किंवा विधान परिषद निवडणुकीमध्ये कुणाचा उमेदवार पडणार याची चावी या आमदारांच्या हातात असायची. याचं ताजं उदाहरण आपण 2019 पासून पाहतो आहोत. 3 आमदार असलेल्या पालघरच्या हितेंद्र ठाकूरांची बहुजन विकास आघाडी, 2 आमदार असलेल्या बच्चू कडूंची प्रहार संघटना कायम चर्चेत असते. सगळ्या पक्षांचे मोठमोठे नेते हितेंद्र भाई आणि बच्चू भाऊ आपल्या बाजूने राहतील यासाठी प्रयत्न करत असतात. या 5 वर्षातली राजकीय परिस्थिती आणि लोकसभेचे निकाल पाहूनच बच्चू कडू यांचा आत्मविश्वास वाढला असेल आणि त्यातूनच त्यांनी तिसऱ्या आघाडीचा उंदीर महायुती आणि महाविकास आघाडीच्या गोटात सोडून दिलेला असू शकतो. बविया किंवा प्रहार नेमकं काय करणार आहे हे शेवटच्या क्षणापर्यंत कुणीही सांगू शकणार नाहीये आणि त्यामुळे आपणही त्या क्षणाची वाट पाहूयात. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्ध तुझचा दुसरा सीझन. होय मनसुद्ध तुझं.